नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये। आज करूयात आपण मटारवाले सँडविच, पण ब्रेड न वापरता आपण रव्यापासून वरचं आवरण तयार करणार आहोत। त्यासाठी मी 1 वाटी मटार घेतले, नंतर थोडीशी कोथिंबीर आहे, 3-4 मिरच्या आहे, लसूण आहे थोडेसे तुकडे करून घेतलेले, आलं आहे थोडेसे तुकडे करून घेतलेले, कढीपत्ता। आता आपण फोडणी करू आणि मटार शिजवून घेऊ। त्यात थोडंसं तेल टाकले, त्यात आपण हे जिरे, हिरवी मिरची, लसूण, आलं, थोडासा कढीपत्ता, यातच आपण हे वाटाणे टाकून घेऊ। कोथिंबीर, थोडंसं पाणी घालून एक शिट्टी करून घेऊ। रवा थोडंसं पाणी घालून आणि मीठ घालून मळून घेऊ। अगदी थोडंसं मीठ, बघू शकता आपण हा रवा पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून भिजवून घेतलाय, अगदी असं पातळसर करून घेतलंय। बघू शकता एका शिट्टीमध्ये आपलं हे सँडविचचं स्टफिंग मस्त तयार झाले। यात आता आपण हे मसाले घालूयात। स्टफिंगच्या मापाने मीठ घेतले, थोडी हळद, चाट मसाला आहे, थोडंसं हे धनेजिरे पूड आहे, अगदी 1 चमचाभर हे लाल मिरची पावडर आहे आणि हे कसुरी मेथी। आता हे सर्व टाकून घेऊ, एकदम मस्त मिक्स करून घेऊ, म्हणजे आपलं स्टफिंग तयार झालं। त्यात मी 2 चमचे तांदळाची पिठी टाकली आहे। आता आपण त्यातच थोडंसं चिली फ्लेक्स घालू। सँडविच मेकर मध्ये आपण ते लावून घेऊ। सँडविच मेकरला ग्रीसिंग करून घेतलंय तेलाने। आता त्यामध्ये आपण हा रव्याच्या मिश्रणाचा 1 लेयर आणि आपण केलेलं स्टफिंग त्याचा 1 लेयर टाकणार आहोत। बघू शकताय आपलं सँडविच मस्त एका बाजूने छान भाजून निघालं। आपण आता दुसरी बाजू बघू। दोन्ही बाजूने आपण छान असं भाजून घेतलंय। आता आपण ते काढून घेऊया। तयार आहेत आपले मस्त मटार सँडविच। आपण ब्रेड वगैरे न वापरता हेल्दी असं आपण घरच्या घरी रव्याच्या मिश्रणापासून तयार केलेले हेल्दी असे सँडविच, जे की तुम्ही टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकता, ग्रीन चिली किंवा रेड चिली सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता। चला तर मग तुम्ही पण ट्राय करा, कमेंट मध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा। थँक्यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट।